लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर हददीमध्ये गेल्या काही दिवसापासून घरफोडी तसेच दुकानाचे शटर तोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या। त्यावरून सदर घटनांना प्रतिबंधक करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूरचे प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन रात्रीचे वेळी सतर्क पेट्रोलिंग व नाकाबंदीचे आयोजन करून रात्रग्रस्त मध्ये स्थानिक नागरिकांना सामावून घेण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या। दरम्यान दिनांक 02 ते 3 ऑगस्ट 2025 चे दरम्यान पहाटे रात्रग्रस्त असलेल्या औसा व भादाच्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना नागरिकांकडून परिसरातील माहिती मिळाली की शिवली मोड व सिंघाळा येथे एक चारचाकी मालवाहू वाहन संशयितरित्या औसा तुळजापूर रोडवर फिरत आहे। अशी माहिती मिळाल्याने औसा व भादाचे रात्रग्रस्त वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरचे संशयित वाहन नागरिकांचे मदतीने शिवली मोड परिसरातून ताब्यात घेतले। सदर वाहनातील इसमांस ताब्यात घेतले। त्या वाहनातून 3 इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। उर्वरित 5 संशयित इसमांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्याचे नाव 1. रेहान मुस्तफा शेख वय 20 वर्षे रा, गौतमनगर, परळीता, परळी जी, बीड। 2. अनवरखो जलालखो पठाण वय 24 वर्षे रा, गौतमनगर, परळीता, परळी जी, बीड। 3. हफीज मुमताजुद्दीन शेख वय 36 वर्षे रा, आझादनगर, परळीता, परळी जी, बीड। 4. सादेक मुहम्मद यासन मुहम्मद वय 44 वर्षे रा, जुना बाजार, बीडता, जी, बीड। 5. फारुख नबी शेख वय 27 वर्षे रा, बार्शी नाका, बीड असे सांगितले। त्याचे ताब्यातील चारचाकी मालवाहू अशोक लिलायन टेम्प क्रमांक MH44U3298 ची झडती घेतली असता त्यामध्ये दरोडासाठी लागणारे साहित्य 1 लोखंडी कोयता, 1 धारदार चाकू, 2 लाकडी दांडके, 1 लोखंडी पार, 2 लोखंडी कटावणी, 1 स्टील रॉड, 1 लोखंडी कोयता, 1 धारदार चाकू, लाकडी दांडके 2, 1 लोखंडी पार, 2 लोखंडी कटावणी, 1 स्टील रॉड, 1 चौकोनी स्टीलचा पाईप, 2 लोखंडी पाईप, 3 बनावट रेडियमचे वाहनाचे नंबर प्लेट, 1 लोखंडी पट्टी, 2 स्क्रूड्रायव्हर, 1 लोखंडी साखळी, 1 ग्राइंडर मशीन, 1 अशोक लिलॉड कंपनीचा टेम्पो असा एकूण 2 लोखंडी पाईप, 3 बनावट रेडियमचे वाहनाचे नंबर, 1 लोखंडी पट्टी, 2 स्क्रूड्रायव्हर, 1 लोखंडी साखळी, 1 ग्राइंडर मशीन, 1 अशोक लिलॉड कंपनीचा टेम्प व 4 मोबाईल जुने वापरते एकूण किंमत अंदाजे 07,71,250 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर लातूर जिल्ह्यासह शेजारील जिल्हे व राज्यात गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे। नमूद आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा 155/25 कलम 310, 4, 310, 5 भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल असून तपास सपोनी महावीर जाधव पोलीस ठाणे भादा हे करीत आहेत। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे लातूर, माननीय अप्पा पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण लातूर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी औसा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औसा सुनील रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भादा महावीर जाधव, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवदकर, पोलीस अंमलदार रामकिशन गुट्टे, हनुमंत पडिले, जमादार मौला बेग, दत्तात्रय तुमकुटे, फड, योगेश भंडे, सचिन गुंड, भागवत गोमारे, सूर्यकांत मगर, प्रकाश राठोड, संदीप राठोड इत्यादींनी केली आहे। गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील 2 पथके तपास करीत आहेत। नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे नमूद दरोडेखोर घातक शस्त्रासह जेरबंद झाले आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.